पनवेल महापालिकेने तब्बल 37 लाख रुपये खर्च करून उभारलेल्या आकांक्षी स्वच्छतागृहात एखाद्या वन रूम किचन सदनिकेप्रमाणे संसार थाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। कामोठे प्रभाग क्रमांक 12 मधील शंकर मंदिराजवळ या स्वच्छतागृहात बेड, सोफा, किचन आणि वॉशिंग मशीन ठेवून वास्तव्य केलं जात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे। बघूयात। किचन, बेड, सोफा, वॉशिंग मशीन हे सगळं पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की हे महापालिकेचं एक स्वच्छतागृह आहे। पनवेल पालिकेनं 37 लाख खर्चून बांधलेल्या या स्वच्छतागृहाचं उद्घाटन 1.5 महिन्यापूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। या स्वच्छतागृहाच्या केअरटेकरनं मात्र त्यात आपला संसार थाटल्याचं समोर आलंय। नवीन चकचकीत स्वच्छतागृहात अपंगांच्या बाथरूममध्ये वॉशिंग मशीन, किचन आणि बेड टाकण्यात आलाय, तर मधल्या पॅसेजमध्ये सोफा ठेवण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा नेते सुनील गोवारी यांनी हा प्रकार उघड केला। त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय। या प्रकारामुळे स्वच्छतागृहाची सुरक्षा धोक्यात आली आहे। हे स्वच्छतागृह वापरणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला। याबाबत विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं सांगत आयुक्त आणि महापौरांकडे लेखी तक्रार केली आहे। जे शौचालय दिव्यांग बांधवांसाठी असतं त्याच्यामध्ये त्यांनी हा सगळा स्वतःचा संसार थाटलेला आहे। त्यांच्यामध्ये गरिबीमुळे ही परिस्थिती येते हे मी मान्य करतो, परंतु ती जागा निश्चितच चुकीची आहे, कारण महिला भगिनी त्या शौचालयाचा वापर करताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न याने निर्माण होतो। त्यामुळे असं कृत्य हे अतिशय संतापजनक आहे आणि मी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत। याबाबत महापौर नितीन पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली। संबंधित विभाग अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्याचं सांगत त्वरित कारवाईचं आश्वासन दिलंय। अपंगांचा जो टॉयलेट आहे त्याच्यामध्ये इथे किचन बनवलेलं आहे, महिलांच्या याच्यामध्ये बेड टाकलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीने तिथे संरक्षणाच्या कोणत्याही बाजू नव्हत्या। मग मला हेच प्रश्न महानगरपालिकेचे आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांना विचारायचे आहेत, मग अतिक्रमण विभाग काय करतो आपला, किंवा तिथे रोज 2 टाइम पाणी टाकतात म्हणून आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तो काय पाहतो? स्वच्छतेचा कारभार 2 वेळा स्वच्छता बघतोय, फॉगिंग करतात, मग ते कुठे करतात? म्हणजे करोडो रुपये खर्च करतात। विशेष म्हणजे याबाबत पालिका अधिकाऱ्यांना माहितीच नसल्याचं पुढे आलंय। यामुळे लाखोंचा खर्च करून बांधलेलं स्वच्छतागृह नागरिकांच्या सुविधेसाठी आहे की केअरटेकरच्या वास्तव्यासाठी हा सवाल उपस्थित होतोय। या प्रकारामुळे हे स्वच्छतागृह वापरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। स्वाती नाईक, झी 24 तास, पनवेल।